Good morning, students. I am Ms. K.V. Kadam. Today I have to start difference of two sets. आजच्या लेक्चरला आपण डिफरन्स ऑफ टू सेट्स ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आज आपण बघणार आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितलेले टाइप्स ऑफ अ सेट, त्यानंतर ऑपरेशन ऑफ अ सेटमध्ये आपण पाहिलेलं युनियन ऑफ अ सेट आणि इंटरसेक्शन ऑफ अ सेट. इंटरसेक्शन ऑफ अ सेटमध्ये आपण कॉमन व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण घेतलेल्या ए आणि बी ह्या दोन्ही सेटमध्ये ज्या कॉमन व्हॅल्यू आहेत त्या आपण इंटरसेक्शन ऑफ अ सेटमध्ये घेतलेल्या आणि युनियन ऑफ अ सेटमध्ये आपण ए आणि बीमधले होल इलेमेंट्स जे आहेत ते आपण घेतलेले. आज आपण त्याच्या पुढचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे डिफरन्स ऑफ अ टू सेट्स ही कन्सेप्ट बघणार आहे. त्याआधी आपण एक एक्झाम्पल ऑपरेशन ऑन अ सेटचं घेणार आहे, युनियन आणि इंटरसेक्शन. यामध्ये दोन सेट दिलेले असतील ए आणि बी. ए या सेटमध्ये समथिंग XYZ व्हॅल्यू असतील. सिमिलरली बी या सेटमध्ये रँडमली XYZ व्हॅल्यू असतील. तर त्या दोन्हींचा युनियन आणि इंटरसेक्शन जो आहे तो आधी आपण कॅल्क्युलेट करूया आणि नंतर आपण डिफरन्स ऑफ टू सेट्स ह्या कन्सेप्टकडे जाऊया. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये बघा, ए इज इक्वल टू ए या सेटमध्ये व्हॅल्यू दिल्यात 1, 9, 10. बी इज इक्वल टू बी ह्या सेटमध्ये व्हॅल्यू दिल्यात 3, 4, 6, 11, 12. सी इज इक्वल टू सी ह्या सेटमध्ये व्हॅल्यू दिलेले आहेत 2, 5, 6. सो फाइंड करायचं आपल्याला ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. सेकंड सॉल्व करायचं आहे ए युनियन इन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी. थर्ड ए इंटरसेक्शन इन ब्रॅकेट बी युनियन सी. फोर्थ नंबरला आपल्याला सॉल्व करायचं आहे ए युनियन बी इंटरसेक्शन सी. आणि लास्ट ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जो फर्स्ट पॉईंट आहे तो सॉल्व करणार आहे ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. हा जो फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा आहे यामध्ये आपल्याला टोटल 2 ब्रॅकेट आहेत आणि दोन्ही ब्रॅकेटमधला कॉमन एलिमेंट्स जे आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. सो फर्स्ट आपण पहिला ब्रॅकेट जो आहे ए युनियन बी तो सॉल्व करूया. ए युनियन बी म्हणजे ए आणि बी ह्या सेटमधले ऑल एलिमेंट्स येणार. सो ॲन्सरमध्ये फर्स्ट मी लिहून घेतलेले ए युनियन बी ब्रॅकेट कंप्लीट इंटरसेक्शन इन ब्रॅकेट ए युनियन सी. सो ए युनियन बी इज इक्वल टू सेट ए आणि सेट बी मधले होल इलेमेंट सगळे इलेमेंट्स येणार. सो 1, 3, 5, 6, 9, 10, 11, 12. सो ह्या व्हॅल्यू आल्या ए युनियन बीच्या. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू आहेत ए युनियन सी. ए आणि सी मधले होल इलेमेंट्स येणार 1, 2, 5, 6, 9, 10. सो दोन्ही ब्रॅकेट सॉल्व झालेले आहेत ए युनियन बी अँड ए युनियन सी. सो नेक्स्ट सॉल्व करणार आहे ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. जे सॉल्व केलेले 2 ब्रॅकेट आहेत त्यातले कॉमन इलेमेंट्स जे आहेत ते आपण इथे घेणार आहे. इंटरसेक्शन मीन्स कॉमन अल्फाबेट. सेट ए आणि सेट बी मधले कॉमन अल्फाबेट. सो दोन्ही सेटमध्ये कॉमन अल्फाबेट काय आहेत 1, नेक्स्ट 6, 9 आणि 10. हे 4 एलिमेंट्स जे आहेत हे दोन्ही सेटमध्ये कॉमन आहेत. सो ॲन्सर आलं आपलं 1, 6, 9, 10. हा आपला फर्स्ट क्वेश्चन जो आहे यातला हा सॉल्व झालेला आहे. आता नेक्स्ट वन आपण सेकंड क्वेश्चन जो आहे तो सेकंड क्वेश्चन सॉल्व करणार आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे ए युनियन इन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी. सो ए हा सेट आहे जो की आपण ॲज इट इज लिहून घेणार आहे 1, 9, 10. बी इंटरसेक्शन सी मीन्स बी आणि सी मधले कॉमन अल्फाबेट. बी आणि सी ह्या सेटमध्ये एकच कॉमन नंबर येतोय
तो म्हणजे 6. सो B इंटरसेक्शन C इज इक्वल टू 6. देन नेक्स्ट A युनियन इन ब्रॅकेट B इंटरसेक्शन C म्हणजे दोन्हीतले सगळे इलेमेंट्स, सेट A आणि सेट B इंटरसेक्शन C मधले होल इलेमेंट्स 1, 6, 9, 10. सो आलं हे आपलं सेकंड क्वेश्चनचं ॲन्सर. त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिलेला आहे A इंटरसेक्शन B युनियन C. नेहमीप्रमाणे A हा सेट जो आहे तो ॲज इट इज लिहून घ्यायचा. सो A हा सेट मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. A या सेटमध्ये व्हॅल्यू आल्यात 1, 9, 10. B युनियन C सेट B आणि सेट C मधल्या सगळ्या व्हॅल्यू, सेट B आणि सेट C मधल्या सगळ्या व्हॅल्यू. यामध्ये व्हॅल्यू काय येतात 2, 3, 4, 5, 6, 11, 12. वरती क्वेश्चनमध्ये तुम्ही बघू शकता B आणि C मध्ये व्हॅल्यू कुठल्या येतात 2, 3, 4, 6, 11, 12. सो दोन्हीमध्ये इंटरसेक्शन दिलेलं आहे. A ह्या सेटमध्ये आणि B युनियन C ह्या दोन्ही सेटमधला आपल्याला कॉमन इलेमेंट्स लिहायचे आहेत, कारण मध्ये सिम्बॉल जो आहे तो इंटरसेक्शनचा आहे. सो दोन्ही सेटमधले कॉमन इलेमेंट्स काय येतात ते आपण 1 बाय 1 चेक करूया. दोन्ही सेटमध्ये 1 आहे का, नाही. 2, नो. 3, 4, 5, 6, 9, 10, 11, 12. ओके, दोन्ही सेटमध्ये एकही व्हॅल्यू कॉमन नाही, त्यामुळं A इंटरसेक्शन B युनियन C इज इक्वल टू 5 एम्प्टी सेट्स. त्याला आपण रिकामा सेट लिहू शकता किंवा साईडला तुम्ही 5चा सिम्बॉल जरी लिहिला तरीसुद्धा चालेल, म्हणजे नल सेट, एम्प्टी सेट. त्यानंतर नेक्स्ट आहे फोर्थ नंबरचा क्वेश्चन. फोर्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे A युनियन B इंटरसेक्शन C. सो A युनियन B पहिल्यांदा सॉल्व करायचा. A युनियन B म्हणजे सेट A आणि सेट B मधले सगळे इलेमेंट्स. मग सेट A मध्ये सगळे इलेमेंट्स कोणते येतात A आणि B मधले मिळून 1, 3, 4, 6, 9, 10, 11, 12. C ह्या सेटमध्ये व्हॅल्यू काय येतात 2, 5, 6. सो A युनियन B इंटरसेक्शन C इज इक्वल टू दोन्हीमधल्या कॉमन व्हॅल्यू, जे दोन्ही सेट आपण सॉल्व केल्यात A युनियन B अँड C हा सेट जो आपण ॲज इट इज लिहून घेतलेला आहे 2, 5, 6. यामध्ये कॉमन इलेमेंट्स कोणते येतात तर यामध्ये कॉमन इलेमेंट्स येतोय 6. सो A युनियन B इंटरसेक्शन C इज इक्वल टू 6. ॲन्सर आलेलं आहे याचं 6. त्यानंतर नेक्स्ट फिफ्थ नंबरला A इंटरसेक्शन B युनियन A इंटरसेक्शन C. A इंटरसेक्शन B म्हणजे सेट A आणि सेट B मधल्या कॉमन व्हॅल्यू. स्वतःवरती एक्झाम्पलमध्ये आपण बघितले A आणि B ह्या सेटमध्ये एकही कॉमन व्हॅल्यू येत नाही. वरती जो सेट A आहे, सेट A मध्ये व्हॅल्यू 1, 9, 10 आहे. B ह्या सेटमध्ये व्हॅल्यू आहे 3, 4, 6, 11, 12. सो या दोन्ही सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू येते का तर या दोन्ही सेटमध्ये एकही कॉमन व्हॅल्यू येत नाही, म्हणून A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 5 एम्प्टी सेट. सिमिलरली A इंटरसेक्शन C. A इंटरसेक्शन C म्हणजे सेट A आणि सेट C मध्ये कॉमन व्हॅल्यू येते का तरी इथंही दोन्ही सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू येत नाही. सो A इंटरसेक्शन C इज इक्वल टू 5. अँड देन नेक्स्ट फायनल आन्सर A इंटरसेक्शन B युनियन A इंटरसेक्शन C इज इक्वल टू सेट A इंटरसेक्शन B चा आन्सर आलेला आहे 5 आणि सेट A इंटरसेक्शन C चा आन्सर सुद्धा आलेला आहे 5. सो युनियन इज इक्वल टू 5. सो हा आहे आपला फर्स्ट क्वेश्चन, ज्यामध्ये
तिन्ही सेट ॲट अ टाईम दिलेले आहेत. आता नेक्स्ट जो आपण सॉल्व करणार आहे तो म्हणजे डिफरन्स ऑफ अ टू सेट्स. सो नेक्स्ट आहे डिफरन्स ऑफ अ टू सेट्स. फर्स्ट ऑफ ऑल त्याची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन बघूया. इफ ए अँड बी आर एनी टू सेट्स then the difference of A and B is the set of elements which belongs to A but does not belongs to B. डेफिनेशन दिलेली आहे. सेट ए आणि सेट बी हे दोन सेट तुम्हाला दिलेले असतील, त्यामध्ये आपल्याला डिफरन्स ऑफ अ सेट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो डिफरन्स ऑफ अ सेट कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांनी म्हटले A and B is the set of elements which belongs to set A but does not belongs to set B. The difference of A and B is denoted by A difference B or A oblique B. So A dash B or A of B किंवा A oblique B याला आपण डिफरन्स ऑफ अ टू सेट्स म्हणणार आहे. सिम्बॉलिकली खाली कंडिशन लिहिलेली आहे. A dash B is equal to x of x belongs to A and x is not belongs to B. म्हणजे ज्या व्हॅल्यू येतील एक्सच्या व्हॅल्यू म्हणजे जे आन्सर येईल ते बिलॉंग करणार आपलं ए ह्या सेटला, पण त्या बी ह्या सेटमध्ये नसणार आहेत, तेव्हा आपण त्याला ए डॅश बी असं म्हणणार. सिमिलरली बी डॅश ए इज इक्वल टू एक्स ऑफ एक्स बिलॉंग्स टू बी अँड एक्स इज नॉट बिलॉंग्स टू ए. सो फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 1 3 5 7 8. ए ह्या सेटमध्ये हे 5 एलिमेंट्स दिल्यात. बी इज इक्वल टू बी ह्या सेटमध्ये 4 एलिमेंट्स दिल्यात, 2 4 6 8. सो ए डॅश बी इज इक्वल टू 1 3 5 7. हे आन्सर आलेलं आहे. बी डॅश इज इक्वल टू बी डॅश ऑफ ए इज इक्वल टू 2 4 6. म्हणजे काय केलेलं आहे इथं, ए डॅश बी जो आहे म्हणजे ए डिफरन्स बी हा कॅल्क्युलेट कसा केलेला आहे. जे दोन सेट दिलेले आहेत ए आणि बी, त्यामध्ये ए डॅश बी असं जर असेल, ए जर फर्स्ट असेल ए डॅश बी, तर आपण फक्त ए ह्या सेटमध्येच असणाऱ्या व्हॅल्यू घेणार जे की आपल्या कंडिशनमध्ये दिले. एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे ज्या व्हॅल्यू आहेत आतमध्ये त्या फक्त ए ह्या सेटमध्येच हवेत. त्यातल्या व्हॅल्यू बी ह्या सेटमध्ये असतील तर त्या व्हॅल्यू आपण घेणार नाही. 1 3 5 7 ह्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या फक्त ए ह्या सेटमध्येच आहेत, त्या बी ह्या सेटमध्ये नाहीत. बट 8 ही व्हॅल्यू जी आहे ती बी ह्या सेटला पण बिलॉंग करते, ती बी ह्या सेटमध्ये पण आहे. म्हणून ए डॅश बी इज इक्वल टू 1 3 5 7 हे आलेलं आहे त्याचं ॲन्सर. सो बी डिफरन्स ए इज इक्वल टू म्हणजेच बी डॅश ए इज इक्वल टू यामध्ये अशा व्हॅल्यू घ्यायच्या ज्या फक्त बी ह्या सेटमध्येच असल्या पाहिजेत, त्या ए ह्या सेटमध्ये नको आहेत. सो बी ह्या सेटमध्येच असणाऱ्या व्हॅल्यू 2 4 6. 8 ही व्हॅल्यू का घेत नाही तर 8 ही व्हॅल्यू एक्स या सेटला पण बिलॉंग करते, म्हणजे ती ए ह्या सेटमध्ये पण आहे. सो आपण बी डॅश ए इज इक्वल टू 2 4 6 ही व्हॅल्यू घेणार. सो ए डॅश बी इज नॉट इक्वल टू बी डॅश ए. दोन्हीही सेट आपले इक्वल आहेत का? नाहीत, दोन्हीही सेट आपले वेगवेगळे आहेत. सो आपण म्हटलं ए डिफरन्स बी इज नॉट इक्वल टू बी डिफरन्स ए. सो जे नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंडमध्ये आपल्याला 3 सेट्स दिलेले आहेत ए बी सी. ए ह्या सेटमध्ये व्हॅल्यू दिल्या 3 4 2. बी ह्या सेटमध्ये व्हॅल्यू दिल्या 3 4 5 6. सी ह्या सेटमध्ये व्हॅल्यू दिलेली 2 4 6 8. 2 4 6 8. सो फाइंड बी इंटरसेक्शन सी. सेकंड
A intersection C. Third, A union in bracket B intersection C. Fourth, A intersection in bracket B union C. फिफ्थ नंबरला A डिफरन्स B. सिक्स नंबरला B डिफरन्स A. 7 नंबरला A डिफरन्स C. 8 नंबरला C डिफरन्स A. 9 नंबरला दिलेला आहे इन ब्रॅकेट A युनियन B इंटरसेक्शन A युनियन C. 10 नंबरला A इंटरसेक्शन B युनियन A इंटरसेक्शन C. 11 नंबरला A इंटरसेक्शन इन ब्रॅकेट B डॅश C म्हणजेच B डिफरन्स C. आणि 12 नंबरला A डॅश B म्हणजे A डिफरन्स B युनियन C. A डिफरन्स B ब्रॅकेट कंप्लीट युनियन C. असे टोटल 12 पॉईंट जे आहेत ते आपण आता 1 बाय 1 कॅल्क्युलेट करणार आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये युनियन आहे, इंटरसेक्शन आहे, डिफरन्ससुद्धा दिलेले आहे आपल्याला ॲट अ टाईम. सो 3 टाईप आहेत, युनियन, इंटरसेक्शन आणि डिफरन्स, जे की आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. टोटल 12 पॉईंट दिले आहेत कॅल्क्युलेट करायला. आता 1 बाय 1 आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो फर्स्ट B इंटरसेक्शन C. B इंटरसेक्शन C म्हणजे B आणि C हा सेट आपण ऑब्झर्व करायचा. B आणि C या सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू कोणते आहेत ते बघा. सेट B आणि सेट C मध्ये कॉमन व्हॅल्यू कुठली येते? 4 आणि 6. 4 आणि 6 ह्या दोन व्हॅल्यू कॉमन येतात. सो B इंटरसेक्शन C इज इक्वल टू, त्याचा आन्सर लिहिलेला आहे बघा खाली, 4, 6. 4, 6. त्यानंतर सेकंड A इंटरसेक्शन C. A आणि C ह्या सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू कुठल्या येतात? 2 आणि 4. सो A इंटरसेक्शन C इज इक्वल टू 2, 4. सॉरी, तिथं बाय मिस्टेक झालेली आहे लिहिताना. तिथं 3, 4 दिसते, तिथं 2, 4 करा. कारण सेट A आणि सेट C हे दोन सेट आपण बघणार आहे, A आणि C. सो 2, 4 येईल तिथं. सो नेक्स्ट आहे थर्ड, A युनियन इन ब्रॅकेट B इंटरसेक्शन C. सो A हा सेट ॲज इट इज लिहून घ्या. A ह्या सेटमध्ये काय दिलेले असतील व्हॅल्यू त्या ॲज इट इज लिहून घ्या. त्यानंतर B इंटरसेक्शन C. A हा सेट आपला 3, 4, 2 आहे. B इंटरसेक्शन C म्हणजे B आणि C ह्या सेटमधल्या कॉमन व्हॅल्यू. सो B आणि C ह्या सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू कुठली येते? 4 आणि 6. सो A युनियन B इंटरसेक्शन C. मग आन्सर काय येईल? 2, 3, 4, 6. 2, 3, 4, 6 ह्याला आपलं थर्ड नंबरचं आन्सर. सिमिलरली फोर्थ नंबरला काय दिले आहे बघा. A इंटरसेक्शन B युनियन C. थर्डच्या अपोजिट आहे. A इंटरसेक्शन B युनियन C. सो पहिल्यांदा B युनियन C कॅल्क्युलेट करा. A हा सेट ॲज इट इज राहील 3, 4, 2. B युनियन C म्हणजे B आणि C ह्या सेटमधले ऑल एलिमेंट्स येणार. सो B आणि C मधले सगळे एलिमेंट्स कोणते येतील? 2, 3, 4, 5, 6, 8. देन नेक्स्ट A इंटरसेक्शन B युनियन C. A आणि जो B युनियन C हा सेट आहे, या दोन्ही सेटमधले कॉमन एलिमेंट्स. सो कॉमन एलिमेंट्स येतात 2, 3, 4. सो ते झालेलं आहे आपलं आन्सर. त्यानंतर फिफ्थ नंबरला A डिफरन्स B. A डिफरन्स B म्हणजे सेट A लाच फॉलो करणाऱ्या व्हॅल्यू आपण इथं लिहिणार आहे. A डिफरन्स B म्हणजे
ज्या व्हॅल्यू फक्त सेट ए ह्यामध्येच आहेत त्या बी ह्या सेटमध्ये नको आहेत. अशा कोणत्या व्हॅल्यू येतात ज्या फक्त ए ह्या सेटमध्येच आहेत? अशी व्हॅल्यू फक्त 2 ही व्हॅल्यू येते. एक्झाम्पलमध्ये बघा, ए आणि बी दोन्ही सेट बघा. यामध्ये अशी व्हॅल्यू लिहायची जी फक्त ए ह्या सेटमध्येच हवे, कारण आपण ए डिफरन्स बी काढतोय. मग 3 ही व्हॅल्यू जी आहे, जी 3 व्हॅल्यू दोन्ही सेटमध्ये आहे त्यामुळं 3 व्हॅल्यू येत नाही. सिमिलरली 4 व्हॅल्यू पण येत नाही. 2 ही व्हॅल्यू जी आहे ती फक्त ए ह्या सेटमध्येच आहे, त्यामुळं ए डॅश बीचा आन्सर आपला आलेला आहे 2. सिमिलरली बी डॅश ए. आता बी डॅश ए म्हणजे बी डिफरन्स ए. बी डिफरन्स ए कॅल्क्युलेट करताना अशा व्हॅल्यू घ्यायच्या ज्या फक्त बी ह्या सेटमध्येच हव्या आहेत, त्या ए ह्या सेटमध्ये नको आहेत. मग फक्त बी ह्या सेटमध्ये असणाऱ्या व्हॅल्यू आहेत 5, 6. सो आन्सर आलेला आहे 5, 6. सिमिलरली ए डिफरन्स सी. सेट ए आणि सेट सी हे दोन्ही सेट बघायचे, ए आणि सी. तर ए डिफरन्स बी कॅल्क्युलेट करताना अशा व्हॅल्यू बघायच्या ज्या फक्त ए ह्या सेटमध्येच हव्या आहेत, त्या सी ह्या सेटमध्ये नको आहेत. सो ए डिफरन्स बी इज इक्वल टू आन्सर येईल 3. सो नेक्स्ट आहे 8 नंबरचा क्वेश्चन. 8 नंबरच्या क्वेश्चनमध्ये सी डिफरन्स ए. सी डिफरन्स ए म्हणजे ए आणि सी हे दोन्ही सेट ऑब्झर्व करा. दोन्ही सेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सी डिफरन्स ए म्हणजे अशा व्हॅल्यू लिहायच्यात ज्या फक्त सी ह्या सेटमध्येच हव्यात, त्या ए ह्या सेटमध्ये नको आहेत. फक्त सी ह्या सेटमध्ये असणाऱ्या व्हॅल्यू कुठल्या आहेत, 6 आणि 8. सो सी डिफरन्स ए इज इक्वल टू 6, 8. सो नेक्स्ट आहे 9 नंबरचा. 9 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे बघा. 9 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये ए युनियन बी हा फर्स्ट ब्रॅकेट दिला आहे, इंटरसेक्शन ए युनियन सी. म्हणजे आधी पहिल्यांदा आपल्याला ए युनियन बी, ए आणि बी मधले सगळे एलिमेंट्स लिहायच्यात. ए युनियन बी इज इक्वल टू 2, 3, 4, 5, 6. 2, 3, 4, 5, 6. ए युनियन सी मीन्स ए आणि सी मधले सगळे एलिमेंट्स 2, 3, 4, 6, 8. देन नेक्स्ट इंटरसेक्शन म्हणजे दोन्हीतले कॉमन अल्फाबेट. दोन्हीमध्ये कॉमन अल्फाबेट कुठले येतात बघा, ए युनियन बी आणि ए युनियन सी मध्ये कॉमन अल्फाबेट कुठले येतात, 2, 3, 4 अँड 6. सो ते झालेलं आहे आपलं आन्सर. नेक्स्ट 10 नंबरचा क्वेश्चन आहे. 10 नंबरचा क्वेश्चन त्याच्या अपोजिट दिलेला आहे. ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी. सो ए इंटरसेक्शन बी मीन्स सेट ए आणि सेट बी मधले कॉमन अल्फाबेट. सो दोन्ही सेटमध्ये कॉमन अल्फाबेट कोणते येतात बघा, 3 आणि 4. सिमिलरली ए इंटरसेक्शन सी मध्ये 2 आणि 4, 2, 4. सो ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी दोन्ही सेटमधले कॉमन एलिमेंट्स, दोन्ही सेटमधले होल एलिमेंट्स येणार. सो 2, 3, 4. देन नेक्स्ट आहे ए इंटरसेक्शन बी डॅश सी. ए इंटरसेक्शन आहे, ए हा सेट मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे 3, 4, 2. बी डॅश सी म्हणजेच बी डिफरन्स सी इज इक्वल टू 3, 5. म्हणजे अशा व्हॅल्यू ज्या फक्त बी ह्या सेटमधलेच असल्या पाहिजेत, त्या सी ह्या सेटमध्ये नको आहेत. सेट बीलाच बिलॉंग करणाऱ्या व्हॅल्यू
कोणत्या आहेत? 3 आणि 5. त्या सी ह्या सेटमध्ये नको आहेत. सो 3 आणि 5. बी डिफरन्स सी इज इक्वल टू 3, 5. सो दोन्हीमध्ये कॉमन अल्फाबेट कोणते येतात? 3. एकच व्हॅल्यू कॉमन येते. सो ए इंटरसेक्शन इन ब्रॅकेट बी डिफरन्स सी इज इक्वल टू 3. ट्वेल्व नंबरचं एक्झाम्पलमध्ये काय दिले? ए डिफरन्स बी युनियन सी. ए डिफरन्स बी युनियन सी. ए डिफरन्स बी म्हणजे सेट ए मध्येच असणाऱ्या व्हॅल्यू. अशा व्हॅल्यू ज्या फक्त सेट ए मध्येच हव्या आहेत. सेट ए मध्येच असणाऱ्या व्हॅल्यू कोणत्या आहेत? 2 ही व्हॅल्यू आहे जी फक्त सेट ए मध्येच आहे. वरती एक्झाम्पलमध्ये बघा, ए डिफरन्स बी म्हणजे फक्त ए ह्या सेटमध्येच असणारी व्हॅल्यू ती बी ह्या सेटमध्ये नको आहे. मग 3 आणि 4 ह्या बीमध्ये पण आहेत. ओन्ली 2 ही व्हॅल्यू आहे जी फक्त ए ह्या सेटमध्ये आहे. सो ए डिफरन्स बी इज इक्वल टू 2. नेक्स्ट सी हा सेट ॲज इट इज लिहून घेतलेला आहे जो एक्झाम्पलमध्ये दिला आहे 2, 4, 6, 8. सो ए डिफरन्स बी युनियन सी इज इक्वल टू 2, 4, 6, 8. सो इथे हे एक्झाम्पल आपलं डिफरन्स ऑफ 2 सेट्सचं नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3मध्ये ए बी सी हे 3 सेट दिलेले आहेत आणि यामध्ये 4th नंबरला एक सेट दिलेला आहे त्या म्हणजे युनिव्हर्सल सेट. PDF दिल्यानंतर तुम्हाला यामध्ये बघा हे एक्झाम्पल ओव्हरऑल एक्झाम्पल जे आहेत ते ओव्हरऑल एक्झाम्पल तुम्हाला दिसतील. त्यामध्ये ए बी सी 3 सेट आहेत आणि 4th नंबरला सेट आहे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट आपण बघितलेले आहे त्याची कन्सेप्ट. ए ह्या सेटमध्ये व्हॅल्यू दिल्यात 1, 9, 10. बी ह्या सेटमध्ये व्हॅल्यू आहे 3, 4, 6, 11, 12. सी ह्या सेटमध्ये व्हॅल्यू आहेत 2, 5, 6. देन नेक्स्ट युनिव्हर्सल सेट दिलेला आहे 1, 2, 3 अप टू 12. 12पर्यंत युनिव्हर्सल सेट हा तुम्हाला दिलेला आहे. त्यामध्ये फाइंड करायला 5 पॉईंट दिलेत कॅल्क्युलेशनला. त्यामध्ये जो फर्स्ट पॉईंट आहे ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. सेकंड इन ब्रॅकेट ए युनियन बी युनियन सी ब्रॅकेट कंप्लीट आणि वरती कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी युनियन सी कॉम्प्लिमेंट. वरती जो स्मॉल सी आहे तो म्हणजे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट आपण बघितलेला आहे. थर्ड ए इंटरसेक्शन इन ब्रॅकेट बी डिफरन्स सी ब्रॅकेट कंप्लीट आणि कॉम्प्लिमेंट्स. सो ए इंटरसेक्शन इन ब्रॅकेट बी डिफरन्स सी कॉम्प्लिमेंट. 4th नंबरला ए युनियन इन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी ब्रॅकेट कंप्लीट कॉम्प्लिमेंट. 5th नंबरला ए इंटरसेक्शन इन ब्रॅकेट बी युनियन सी. सो फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो नेहमीप्रमाणे आपण सॉल्व करणार ए युनियन बी, ए युनियन सी अँड देन नेक्स्ट दोन्हीतले कॉमन एलिमेंट्स. सो ए युनियन बी म्हणजे सेट ए आणि सेट बी मधले सगळे एलिमेंट्स येणार. सो 1, 3, 4, 6, 9, 10, 11, 12. ए युनियन सी, ए आणि सी ह्या सेटमधले होल एलिमेंट्स 1, 2, 5, 6, 9, 10. सो इंटरसेक्शन आहे दोन्हीमध्ये. इंटरसेक्शन मीन्स दोन्हीमधले कॉमन अल्फाबेट. सो दोन्ही जे सॉल्व केलेले आहेत त्यामधले कॉमन अल्फाबेट कोणते येतात? 1, 6, 9, 10. देन नेक्स्ट आहे ए युनियन बी युनियन सी कॉम्प्लिमेंट.
सो पहिल्यांदा ब्रॅकेट जो आहे तो ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. ए युनियन बी युनियन सी, म्हणजे ए बी सी ह्यातले सगळे इलेमेंट्स येणार त्यामध्ये. सो मग इलेमेंट्स काय येतील, सिरीजनं इलेमेंट्स लिहायचे एका सिक्वेन्सनं. 1 2 3 4 5 6 9 10 11 12. सो कॉम्प्लिमेंट म्हणजे असे इलेमेंट्स आपण लिहितो जे युनिव्हर्सल सेटमध्ये असले पाहिजेत. आता युनिव्हर्सल सेट किती दिले आपला, 1 2 3 अप टू 12पर्यंत. ए युनियन बी युनियन सीमध्ये जे इलेमेंट्स आलेत ते सगळे इलेमेंट्स जे आहेत, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजे काय, जे इलेमेंट्स आलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12, हे सगळे इलेमेंट्स युनिव्हर्सल सेटमधून कट करायचे. तेव्हा येणार जे इलेमेंट शिल्लक राहतील ते म्हणजे तुमचे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट्स. सो 1 2 3 4 5 6 9 10 11 12 हे जे इलेमेंट्स आहेत ते युनिव्हर्सल सेटमधून जर कट केले तर युनिव्हर्सल सेटमध्ये शिल्लक इलेमेंट्स कोणते राहिले, 7 आणि 8. कारण जी सिरीज आहे त्यामध्ये 6 आहे, 6 नंतर 9 आहे. 7 आणि 8 हे इलेमेंट्स कुठं असणार आहेत, युनिव्हर्सल सेटमध्ये. कारण युनिव्हर्सल सेट आपला काय आहे, 1 टू 12पर्यंत आहे. सो ए युनियन बी युनियन सी याचा कॉम्प्लिमेंट झाला 7 आणि 8. हे सगळे इलेमेंट्स जे आहेत 1 टू 12पर्यंतचे कट करा युनिव्हर्सल सेटमधून. 1 कट केला युनिव्हर्सल सेटमधून, 2 कट केला, 3 4 5 6 कट केले. मग नंतर युनिव्हर्सल सेटमध्ये काय येईल, 6 नंतर 7 आणि 8. मग ते ए युनियन बी युनियन सीमध्ये आहेत का, नाहीत, म्हणून आपण खाली लिहिले 7 8. 9 आहे का, 9 आहे, 9 10 11 12 कट केले. त्यामुळे ए युनियन बी युनियन सी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 7 आणि 8. हवं असेल तर कॉम्प्लिमेंटरी ऑफ अ सेटची डेफिनेशन आहे ती एकदा बघा. त्यानंतर सेकंड आहे, थर्ड नंबरचं एक्झाम्पल, ए इंटरसेक्शन इन ब्रॅकेट बी डिफरन्स सी कॉम्प्लिमेंट. सो ए हा सेट ॲज इट इज लिहून घेतलेला आहे 1 9 10. ए हा सेट ॲज इट इज लिहिला आहे मी 1 9 10. बी डिफरन्स सी म्हणजे बी ह्या सेटमध्येच असणाऱ्या व्हॅल्यू त्या सी ह्या सेटमध्ये नको आहेत. सो अशा व्हॅल्यू कोणत्या येतात, 3 4 11 अँड 12. सो नेक्स्ट आहे ए इंटरसेक्शन बी डिफरन्स सी, म्हणजे ह्या दोन्हीमध्ये इंटरसेक्शन बघायचं आहे, कॉमन इलेमेंट्स येतात का, तर नाहीत येत. त्यामुळे ए इंटरसेक्शन बी डिफरन्स सी इज इक्वल टू 5. एकही व्हॅल्यू कॉमन येत नाही. म्हणून नेक्स्ट खाली ए इंटरसेक्शन बी डिफरन्स सी कॉम्प्लिमेंट. अशा व्हॅल्यू लिहायच्यात ज्या ए इंटरसेक्शन बी डिफरन्स सी मध्ये नाहीत, यातल्या व्हॅल्यू कट करायच्या. मग ऑलरेडी त्याचा आन्सर तर 5 आलेला आहे, त्यामुळं कॉम्प्लिमेंटचा आन्सर काय येणार आहे, तो सगळा पूर्ण युनिव्हर्सल सेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. सो ह्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ नंबरला काय येतील, बी इंटरसेक्शन सी, म्हणजे सेट बी आणि सेट सी मधल्या कॉमन व्हॅल्यू. सो दोन्ही सेटमधली कॉमन व्हॅल्यू आलेली आहे 6. ए हा सेट ॲज इट इज लिहून घेतलेला आहे 1 9 10. देन नेक्स्ट ए युनियन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू, दोन्हीमधल्या सगळ्या व्हॅल्यू 1 6 9 आणि 10. देन नेक्स्ट कॉम्प्लिमेंट दिलेला आहे. मग ह्या ज्या फोर्थ व्हॅल्यू आहेत 1 6 9 8 या युनिव्हर्सल सेटमधून कट करा. युनिव्हर्सल सेट दिलेला आहे 1 टू 12पर्यंत, 12पर्यंत.
सो ह्या 4 व्हॅल्यू युनिव्हर्सल सेटमधून कट करा. ज्या व्हॅल्यू शिल्लक राहतील त्या म्हणजे आपल्या कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. मग ए युनियन इन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी होल ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 4, 6, 9, 8 ह्या मी युनिव्हर्सल सेटमधून कट केला. युनिव्हर्सल सेट काय आहे? 1 to 12पर्यंत आहे. सो त्यातून 1 ही व्हॅल्यू कट झाली. 2, 3, 4, 5, 6 6 ही व्हॅल्यू कट. 7, 8, 9 9 ही व्हॅल्यू कट. 10 व्हॅल्यू कट. 11 आणि 12 याला आपला ॲन्सर. सेम थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये तर ॲन्सर 5 आलेला आहे, म्हणजे त्यामध्ये एकही व्हॅल्यू आली नाही. त्यामुळं खाली ॲन्सर अप टू 1 to 12 पूर्ण युनिव्हर्सल सेट तिथं आलेला आहे. आता नेक्स्ट 5 नंबरचं क्वेश्चन जो आहे, ए इंटरसेक्शन इन ब्रॅकेट बी युनियन सी. सो ए हा सेट मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. 1, 9, 10. बी युनियन सी म्हणजे बी आणि सी मधले सगळे इलेमेंट्स. मग कोणते येतात? 2, 3, 4, 5, 6, 11, 12. देन नेक्स्ट इंटरसेक्शन मीन्स दोन्ही सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू. दिसतात का तुम्हाला दोन्ही सेटमध्ये कॉमन व्हॅल्यू? सो दोन्ही सेटमध्ये एकही कॉमन व्हॅल्यू नाही, त्यामुळे त्याचं ॲन्सर आलं 5. एम्प्टी सेट, रिकामा सेट हे त्याचं ॲन्सर आलं. ओके. आता जो नेक्स्ट पार्ट असणार आहे तो म्हणजे व्हेन डायग्रॅम. सो व्हेन डायग्रॅम जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. ओके, आज इथं आपण स्टॉप करूया. आज आपण बघितलं डिफरन्स ऑफ अ टू सेट्स. डिफरन्स ऑफ अ टू सेट्स म्हणजे अशा व्हॅल्यू ज्या सेट एलाच बिलॉंग करतील त्या बी ह्या सेटमध्ये नसणार आहेत, किंवा बी डिफरन्सी असेल तर अशा व्हॅल्यू आपण घेणार ज्या फक्त बी ह्या सेटमध्येच असणार, त्या सी ह्या सेटमध्ये नसणार. अँड देन कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेटमध्ये युनियन दिला असेल ए युनियन बी किंवा ए इंटरसेक्शन बी त्याचा कॉम्प्लिमेंट, तर ए युनियन बी हा आधी आपण काढून घेणार. जे आन्सर येईल त्या व्हॅल्यू आपण युनिव्हर्सल सेटमधून कट करायच्या. मग ज्या व्हॅल्यू शिल्लक राहतील त्या व्हॅल्यू म्हणजे आपल्या कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट्स. सो नेक्स्ट लेक्चरला आपण व्हेन डायग्रॅम जे आहेत त्यामध्ये अगेन युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स, कॉम्प्लिमेंट हे आपण 4th पॉईंट बघणार आहे, जो की आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, उद्याच्या लेक्चरला. आज इथं आपण स्टॉप करूया. थँक्यू.